वळूयात पुढल्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरच्या आमखास मैदानावर बांधकाम सुरू आहे। वक्फच्या जमिनीवर शासकीय कार्यालयाचे हे बांधकाम सुरू आहे। बांधकामाला इम्तियाज जलील यांनी विरोध केला। वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना धमकी दिली गेली आहे। खड्डे खोदले तिथेच पुरून टाकेल अशी धमकी अधिकाऱ्याला दिली गेली आहे। चांगल्या कामाच्या आड येऊ नका असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। चेयरमैन के रिश्तेदार नहीं है? चेयरमैन साहब को भी बोलो, दूसरे धांधलियों के अंदर हम खामोश बैठ जाएंगे लेकिन ये धांधली के अंदर नंगा करके निकाल डालेंगे हम। आमखास की जमीन के मामले में हम 1 इंच जगह नहीं देने वाले। फर्श को बोल डालो, अभी मीटिंग में आएंगे ना, मीटिंग में से उठा के लेके जाऊंगा उनको सबको। तुमने FIR रजिस्टर करना, अभी CO से बात करना, नहीं तो मैं तुम्हारे को उठा के लेके जाके नहीं क्या वही खड्डे के अंदर डाल दूंगा जो आमखास के अंदर तुमने खोद के लगाए। इम्तियाज जलीलला त्याला फक्त एक सांगा, आवाज जास्त चढवायचा नाही। हा देशामध्ये बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना, तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल। सरकारबद्दल किंवा इतरबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिकता त्यांना नाहीये। जे खड्डे तुम्ही खोदलेत ना, त्यात तुम्हाला पुरायचा वेळ आलेली आहे। म्हणून नादा लागू नका, चांगल्या कामाच्या आडी येऊ नका। सहकार्य करता येत नसेल तर गपचूप घरी बसा। लोकांनी तुम्हाला घरी बसवण्यासाठी निवांत टाइम दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।